चला गेम सुरू होते गेम इज ऑन. वहाळ ग्रामपंचायतीचा हा गोलंदाज पहिला गोलंदाजीच्या मार्कवर. धीरज मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर पहिला चेंडू मात्र स्वैर. वहाळ ग्रामपंचायतीचा राखीव खेळाडू प्लीज समोरच्या कक्षामध्ये या. वहाळ ग्रामपंचायत राखीव खेळाडू धीरज मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजेच प्रतीक माळी उंबरोली. तर नॉन स्ट्राईकला अजय डांगाळकर उसरली. तर सन्माननीय अतिथी आदरणीय दक्षराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय निलेश खोत साहेब, आवर्जून आपण वेळ दिला. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस म्हात्रे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद. तर निलेश खोत साहेबांना इथे सन्मानित केले जाईल. मी सन्माननीय मुख्य आयोजक तेजस म्हात्रे साहेबांना विनंती करेन. मी विशाल जितेकर जे सुद्धा आमचे मुख्य आयोजक आहे त्यांना विनंती करेन आपण निलेश खोत साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचे. अतिथी देवभाऊ साहेबांचे खूप खूप धन्यवाद. आपण बराच वेळ इथे उपस्थित होता, स्पर्धेचा आनंद घेतला, मूल्य वेळ दिला. खूप मोठं सहकार्य आपल्याकडून लाभले या स्पर्धेला. आमचे मुख्य आयोजक कप्तान कुल विशाल जितेकर यांच्याकडून त्यांना इथे सन्मानित केले जाईल. मॅचकडे वळूया. महत्वाची ही सुद्धा मॅच असणार आहे. ओव्हर टू कंटिन्यू दिनेश पाटील सर. धन्यवाद निलेशजी खोत साहेब, दक्षराज एंटरप्राइजेस सर्व आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेत दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या दरम्यान मात्र चांगली गोलंदाजी पाहतो. एक मोठा फटका काढल्यानंतर धीरज मात्र हा ऑफ स्ट्रिकवर चांगला चेंडू टाकला. चेंडू नंतर मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही प्रतीक माळी आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडूचा वाजवी खेळ संपला. पहिला चेंडू स्वैर, नंतर मात्र निर्धाव चेंडू, लगेचच चढवला षटकार आणि हा आणखी एक निर्धाव चेंडू. 3 चेंडू बिनबाद 7 अशी उमरोली ग्रामपंचायत मात्र आपली सुरुवात करतोय. सामना असेल 4 षटकांचा आणि 4 षटकांमध्ये मात्र आव्हान किती उभं केलं जाईल. आतापर्यंत चांगले मोठमोठे आव्हाने तर उभी केली गेलेत, तसंच आव्हान एखादं उभं केलं जाईल का. अकोटाचा चेंडू सुरेखरित्या ट्रॅव्हल केलाय, गलीच्या डोक्यावरून फटका फटकावलाय आणि अशा प्रकारे चेंडू सरळ जातोय डीप पॉइंटच्या दिशेनं. 1 बाउन्स चौकार. सुरेख फटकेबाजी इथे पाहतोय. हा मात्र येतोय चौकार. धाबाळकर धाबा लागतात त्या बल 11. चांगली फटकेबाजी प्रतीक माळीच्या बॅट मधून. सुरेख फटकेबाजी, आणखीन एक बहारदार फटका अगदी वाईडस मिडविकेटच्या दिशेनं. काऊ कॉर्नरची एरिया आता मात्र क्लिअर केली आणि 1 बाउंड चेंडू आणखीन एकदा जातोय सीमारेषा बाहेर. 4 धाबांसाठी धीरज मात्रेवर इथे मात्र हल्ला होतोय. 1 चेंडू निर्धाव नंतर मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार खेचत 17 धावेपर्यंत आता 15 धावेपर्यंत मजर मारली आहे. 1 षटकार 2 चौकार आणि 1 वाईड अशी धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. धीरज मात्रेवर या पॉवर प्ले षटकामध्ये मात्र प्रहार झालाय. प्रत्येक माळी दर्जेदार कामगिरी करत असताना इथे पुन्हा एकदा वाव क्रिकेटचा क्लास दाखवत होतोय. पॉइंटच्या डोक्यावरून अकोटप्प्याचा चेंडूला बॅकफुटवर आला आणि प्रत्येक मालने मात्र भिरकावून दिला. डीप पॉइंटला चेंडू पुन्हा गेला. 1 बाउंड चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. सुरेख दर्जेदार आणि कलाकारी दाखवणारा हा फटका. या षटकामध्ये मात्र धाबा अतिशय लुटल्या. त्याच्यामध्ये 3 चौकार सलग लगावले, 1 षटकार लगावला आणि बिनबाद 19 वर नेऊन ठेवला आपला स्कोर. मी म्हटलं होतं की आतापर्यंत सामने झालेत त्या वेळेला पूर्वार्धामध्ये आज मात्र चांगल्या धावसंख्या उभारलेत. पूर्वार्धामध्ये जमवला धावा आतापर्यंत पाठलाग होऊ शकला नाही आज. आज सकाळचा सामना पाहिला आपण. वहाळ ग्रामपंचायत 56 धावा जमवल्या, तिथे मात्र पाठलाग झाला नाही. नंतर मात्र सिद्धी
जय हनुमान दापोली संघानं बहारदार खेळ करत तिने धावा जमवल्या, धावांचा पाठलाग होऊ शकला नाही. नंतर मात्र हिमांशू एंटरप्राइजेस आदर्श पनवेल संघानं धावा जमवल्या आणि त्याही धावांचा पाठलाग दीपक दादा प्रतिष्ठान उमर 11 करू शकला नाहीये. अशाच प्रकारचं एखादं मोठं आव्हान इथं उभं केलं जाईल का? कारण वहाळ ग्रामपंचायत ज्याप्रमाणे आतापर्यंत क्षेत्ररक्षक गोलंदाजी करतोय, परंतु फलंदाजी मात्र उमरोळी संघाने, उमरोळी ग्रामपंचायत संघ प्रतीक कोळीनं 19 धावा पहिल्या षटकामध्ये जोडलेत. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज ओमकार नाईक, बामणडोंगरे एक्सप्रेस म्हणजे ओळख आहे, ते ओमकार नाईक एक्सप्रेस यांच्याकडून गोलंदाजी करताना अजय डांगरकर साठी अजय डांगरकर पहिल्या चेंडूवर उत्तम दर्जेदार क्लास दाखवत इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ भिरकावला जातोय. आणखीन एक षटकार सुरेख फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये जोडल्या प्रत्येक माळीनं तब्बल 19 धावा आणि अजय डांगरकर पहिल्यांदा स्ट्राईकवर आला आणि सरळ लगावला तो म्हणजे ओमकार नाईक सारख्या ताकदवान गोलंदाजा षटकार. राईट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाजी इम्प्रोव्हायझेशन दाखवलं होतं. थोडासा स्वीपचा प्रयत्न होता, पॅडल स्वीपचा हा प्रयत्न फसला आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू सांगता होते, थोडीशी कलाकारी दाखवण्याचा प्रयत्न केला होता, कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्ट तिथे झाला नाही चेंडू आणि त्यामुळेच निर्धाव चेंडू सांगता होते. पंच दरखाना चोरगेसर आमच्याकडे वळतायत. ओमकार नाईकचा हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेरून जाणारा पंचांनी स्वेर दर्शविलाय. अवांतर धाव संकेत मात्र भर पडली जाते. वाईट चेंडू आणि आणखीन एक धाव मात्र बहाल होते ती उमरोली ग्रामपंचायतीला. वहाळ ग्रामपंचायत जर हा सामना जिंकला तर वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच समीरजी पाटील यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. क्या बात. ग्रामपंचायतीचा हा खेळ आपण इथे पाहतोय. इथे मात्र डिफेक्ट कव्हरच्या मधून काय सुरेख फटका. अजय डांगरकर मात्र इथे बरसतोय. ओमकार नाईकवर हल्ले होतात वारंवार. चांगली फटकेबाजी, दर्जेदार क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. रिकाम्या जाग्या भरल्या जात आहेत आणि जिथे क्षेत्ररक्षक नाही अशाच ठिकाणी मात्र चांगली फटकेबाजी करत धाव संख्या मात्र ताकदवान बनवली जाते. धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल आतापर्यंत 30 धावा, त्याच्यामध्ये चेंडू टाकून झाल्यात निव्वळ 9 चेंडू मध्ये 30 धावा जमवल्यात. प्रसाद गरत आणि ऋषी नाईक मात्र कानमंत्र देताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल, युवरत्न थोडं पुन्हा एकदा सुधारली जाईल. ज्याप्रमाणे चांगली फटकेबाजी पाहतोय अजय डांगरकर आणि प्रत्येक माळीने काही सुरुवात करून दिली आहे. 30 धावा 9 चेंडूमध्ये धावफलकावर लावलेत आणि उमरोळी ग्रामपंचायत मात्र आता फ्रंट फुटवर चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करताना आपण इथे पाहतोय. ज्याप्रमाणे चांगली फटकेबाजी, दर्जेदार क्लास दाखवलाय, चांगल्या चेंडूचा सन्मान केलाय आणि थोडासा आपल्या रडारमध्ये आलेल्या चेंडूला मात्र आसमान दाखवलेत. इथे चांगली फटकेबाजी. या मैदानानं पूर्वार्धामध्ये चांगल्या धावा मोजलेत, तर पूर्वार्ध इथे रंगेल का? वहाळ ग्रामपंचायतीला मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल, कारण धीरज मात्रेने मार खाला. इथे ओमकार नाईक मार खातोय. दिल स्कूप करण्याचा हा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतायत आणि हा चेंडू मात्र स्वैर. इथे मात्र हा चेंडू स्वैर येतोय आणि पंचांना प्रेशर नका टाकू प्लीज. आपण इथे मात्र पाहतोय आपण, चला सामना सुरू करायचा आहे आणि अशा प्रकारे हा चेंडू मात्र पंचांनी दर्शवलाय स्वैर आणि या एक धाव मात्र एक्स्ट्रा मिळते. एक फटका मात्र दिलस्कूप खेळण्याचा प्रयत्न तर केला होता. चला ऋषी सामना चालू करा प्लीज. आणि अशा प्रकारे इथे मात्र आणखीन एक धाव मिळते, ती म्हणजेच उमरोळी ग्रामपंचायत संघाला. गोलंदाजीच्या मार्कर ओमकार नाईक, तर अजय डांगरकर मात्र स्ट्राईक पर आतापर्यंत 10 या धावसंख्येवरती खेळतोय. तर प्रत्येक मात्र 3 चौकार आणि 1 षटकार सहित 18 या धावसंख्येवरती खेळतोय. धावफलकावर धावा तब्बल 31. आणखीन एक स्वैर चेंडू. इथे मात्र आणखीन एक वाईट चेंडू. पंच दरखाना चोरके सांगतात की हा चेंडू आणखीन वाईट. या षटकामध्ये 3रा वाईट चेंडू ओमकार नाईक यांचा. आणि अशा प्रकारे धाव मात्र वाढत चाललाय, धावा मात्र बनत चालल्यात, कारण 32 पर्यंत मजल आतापर्यंत मारली आहे. निव्वळ 9 चेंडूमध्ये उमरोळी ग्रामपंचायत संघ मात्र ताकदीचा खेळ करतोय. सुरेख खेळ. इथे आक्रमकतेचा लढा मात्र लढलाय तो उमरोळी ग्रामपंचायत. अजय डांगरकर प्रत्येक माळीनं काय बहारदार खेळ दाखवलाय.
सुरेख पुन्हा एकदा डिफेक्शन कव्हरला क्षेत्ररक्षक. आता मात्र ताईन आता हे थोडेसे फंबलिंग इथे पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर मात्र लगेचच सावरला आणि निव्वळ एक धाव मात्र येते चेंडूवरती. डिफेक्शन कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने चेंडू उचलला, फेकला, निव्वळ एंड बदलला अजय डांगरकरनं आणि एका धाव्याने धाव जाऊन ठेवला तो तब्बल 33 वरती. बिनबाद 33. क्या बात, क्या बात. पॉइंटच्या डोक्यावरून आसमानी फटका दाखवला जातोय. ओमकार नाईकच्या या षटकामध्ये मात्र फक्त हल्ले होत आहेत. कधी अजय डांगरकर तर कधी प्रतीक माली. कभी तू तो कभी मैं असं म्हणत म्हणत तू तुम्ही मी करत करत चांगली फटकेबाजी उभारली आहे. धाबळकर धावा लागतायत. त्या तब्बल 39 दुसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू. 11 चेंडू मध्ये 39 धावा धाबळकर लगावलेत, त्या म्हणजे उमरोली ग्रामपंचायत संघानं. हा मात्र प्रयास दिल स्कूपचा फसला आणि इथे आणि हा प्रयास मात्र फसल्यानंतर इथे पाहतोय आपण निर्धाव चेंडू सांगतो झाले अंतिम चेंडूवर आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धाबळकर धावा लागले त्या बिनबाद तब्बल 39, त्या म्हणजे उमरोळी ग्रामपंचायतीच्या प्रथम फलंदाजी करताना. तर नक्कीच आपण पाहतो या दरम्यान मात्र कांचन पालकर यांचे वडील परशुराम बाबा पालकर हे हा सामना या मंचावरून पाहतायत. तर त्यांना विनंती करतो की आपण मंचावर उपस्थित व्हा. बाबा आपल्याला विनंती करतोय की परशुराम दादा पालकर याला विनंती करतोय की आपण मंचावर आगमन करायचंय. तर नक्कीच बहाळ संघासाठी अनेक शुभेच्छा येत आहेत. समीरजी पाटील यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाची बक्षीस जर हा सामना जिंकला तर आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय एकविरा देवस्थान कार्ला चे ट्रस्टी आदरणीय बालराम दादा पाटील यांच्याकडून सुद्धा बहाल या ग्रामपंचायतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तर आदरणीय एकविरा देवस्थान कार्ला चे बालराम पाटील ट्रस्टी आहेत, त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि वहाल ग्रामपंचायत त्यांच्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. इथे पाहतोय मग पहिला चेंडू टाकला तो म्हणजे गोलंदाज जीत खोत न निर्धाव. पुन्हा एकदा हा मात्र चांगला चेंडू पाहतोय. काऊकावून ट्रॅव्हल झालाय तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहिला ऋषी नाईकचं. इथे धाव होती फक्त एक धावा आला तर 2-3 रनचा प्रयत्न, पण बॅकअप चांगला होता आणि त्याच्यामुळे बाउंड्री मात्र वाचली गेली आहे. चांगला बॅकअप होता, कारण क्रिकेटमध्ये असं जास्त एकानं पसरवलं दुसऱ्यानं सावरायचं असतं, ते सावरलं आणि तब्बल 2 धावा इथे मात्र वाचवल्या गेलेत. गोलंदाज जीत खोत पुन्हा एकदा सज्जा. राईट आर्म ओव्हर द विकेट. अजय डांगरकर प्रहार प्रहार आणि प्रहार. मोठा फटका लॉंग ऑफच्या मधून सरळ चेंडूला घेतला स्लॉट मध्ये, भिरकावून दिला या प्लॉटच्या बाहेर आणि येतोय हा मोठा क्रिकेट मधला सर्वात मोठ्या धावा 6 धावा. काय सुरेख फटकेबाजी पाहतोय. नाणेफेकीचा कौल जरी आम्ही गमावला असला तरी फलंदाजी करणं हे आमच्या हातामध्ये आहे. आमच्या वाट्याला आलेली फलंदाजी आम्ही या फलंदाजीमध्ये नंदनवन या क्रीजवर करणार आणि या धावपट्टीला मात्र आमच्या बाजूने वळवणार. याच नेक इराद्याने मात्र चांगली लढत देताना अप्रतिम फटकेबाजी करत असताना संघाची धावसंख्या 47 पर्यंत या सलामीरांनी पोहोचवली आहे. आणि खराब गोलंदाजी इथे मात्र जीत खोतचा हा सुद्धा खराब चेंडू, स्क्वेअर चेंडू आणि वाईट इथे मात्र पाहतोय आपण. एक वाईट आणखी एक भर होते वाईटची आणि धाबळकर धावा तब्बल जातात त्या तब्बल 48 धावा. जीत खोत आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 9 धावा मोजतोय. एक वाईड, एक षटकार, एक दोरीचा फटका, एक निर्धाव चेंडू. इथे मात्र बरसलाय फक्त आणि फक्त फटकेबाजी. डीपेक्षा कव्हरच्या डोक्यावरून अजय डांगरकर क्रिकेटचा क्लास दाखवतोय. कधी दिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न करतोय तर कधी मात्र चौफेर फटकेबाजी करत सर्वांना प्रभावित करतोय. वाव, ग्रेट इनिंग. या 2 सलामीरांनी मात्र उमरोली ग्रामपंचायत नाव रोशन करताना अफलातून कामगिरी केली जाते आहे. इथे मात्र वहाळ ग्रामपंचायत गोलंदाजांना मात्र चांगला मारा करावा लागेल, परंतु नशीब
बलवत्तर आहे. इथे मात्र प्रयत्न सुरू आहेत आणि त्या प्रयत्नाला नशिबाची साथ लागते. फाईन लेगच्या मधून चेंडू सरळ गेला बॅटची कडा घेऊन चौकारासाठी आणि धावा मात्र थांबत नाहीये. 50 केव्हाची ओलांडली आहे. धावा लागल्या त्या तब्बल आणि तब्बल 58. अतिशय सुरेख धावसंख्या, मोठ्या धावांचा पाठलाग उत्तरार्धामध्ये ऋषी नाईक आणि कंपनीला करावा लागणार आहे. सुरेख फटकेबाजी पाहतोय, सुरेख खेळ ज्याच्यामध्ये 3 षटकार 2 चौकार, अफलातून कामगिरी अजय डांगरकरची, त्याच्यामध्ये 2 षटकार 3 चौकार, प्रतीक माळी. जबरदस्त खेळ. बरंच काही घडतंय, बरंच काही बिघडतंय. लाईन आणि लेन इथे बिघडली जाते. इथे बी मिळव टाकला आणि इथे पंचांनी नोंदवलाय हा मात्र नो बॉल कॉल. गव्हाण ग्रामपंचायतीची मंडळी सगळी आली आहे. या सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय की आपण विनायकजी कोळी, राज कोळी सर, आपण सर्वांना विनंती करतोय की आपण मंचाकडे आगमन करायचंय. गव्हाण ग्रामपंचायतीचे विनायकजी कोळी सर, राज कोळी सर आणि सर्व मंडळी जे आपण हा सामना आमच्या इथून पाहत आहे त्या सर्व मंडळींना विनंती करतोय की आपण मंचामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. इथे नो बॉल कॉल प्लस 2 धावा, एकूण 3 धावा आल्या चेंडूवरती आणि अशा प्रकारे धावा लागला तर 61. फार मोठ्या आव्हानाचा पाठलाग करावा लागणार आहे. काय सुरेख आणि दर्जेदार कामगिरी केली फलंदाजाने. प्रथम फलंदाजी वाट्याला आली. राजकोळी सर या आपण पाहतोय की ज्याप्रमाणे वाट्याला फलंदाजी आल्यानंतर प्रतीक माळी आणि अजय डांगरकरनं सुरुवात केली. ती भागीदारी महत्व, क्रिकेटमध्ये भागीदारीची गरज असते, ती भागीदारी मात्र अतिशय महत्वाची वाटली. दीपक पाटील सर आपण यायचंय. दीपक पाटील सर, सागर मांडवकर. इथे पाहतोय आपण अतिशय सुरेख धावसंख्या 61 धावा धाबाकडे लागतायत. पाणी घेऊन जा प्लीज. 61 धावा धाबाकडे लागतात. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा एक बिमर चेंडू होता. या बिमर चेंडूवर मात्र धावा आल्या तब्बल 3. 2+1. गौरी स्पोर्टचे सर्वेसर्वा आणि आम्हा सर्वांचे लाडके मित्र राजाजी कदारे यांचं मात्र इथून प्रस्थान होत आहे. त्यांनी या स्पर्धेला व्हिजिट दिली, त्यांचा मनपूर्वक आभार. त्यांच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त स्पर्धा गौरी ट्रॉफी आपण पाहिली आणि नेवाळीच्या मैदानावरती मात्र ही स्पर्धा अतिशय रंगतदारपणे संपन्न झाली. सागरजी मांडवकर आपण या, दीपकजी पाटील. आणि अशा प्रकारे इथे पाहतोय आपण की इथे धावपलकावर धावा मात्र बऱ्याचशा लागतात. भला मोठा आव्हानाचा पाठलाग करावा लागणार आहे, कारण 3रं षटक प्रगतीपथावर असताना 61 धावा धावपलकावरती लागणं म्हणजेच हे आव्हान मोठं आणि अवघड बनणार. प्रथम फलंदाजी आजच्या दिवसाचा विचार केला तर ज्या संघाने नाणेफेक गमावली त्या संघाने प्रथम फलंदाजी केली आणि ज्या संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी वाट्याला आली त्या सर्व संघाने मात्र अक्षरशः गोलंदाजी पिसं उपटली आणि प्रथम फलंदाजी आल्यानंतर ती पिसं उपटत आपलातून कामगिरी केली. नाणेफेक काय महत्वाचे नाही, तर आमच्यासाठी आम्ही कर्तृत्व सिद्ध करणार. ते कर्तृत्व सिद्ध केलं आणि धापलकोट धावा मात्र सगळ्या संघांनी प्रथम फलंदाजी करताना मोठं आव्हान उभं केलं आणि ते आव्हान डिफेन्स केलं. ते डिफेन्स करताना मात्र चांगली कामगिरी केली. पण या सामन्यात डिफेन्स केले जातील का, अजून आव्हान किती उभं राहील. 7 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. वहाळ ग्रामपंचायतीमध्ये क्षमता आहे. ऋषी नाईक सारखा ताकदवान खेळाडू या संघामध्ये, प्रसाद गरज सारखा आक्रमक फलंदाजी संघामध्ये, त्याच्यामुळे धावांचा आपण पहिल्यांदा किती उभं राहील आणि धावांचा पाठलाग करण्यासाठी कसे प्रयत्न केले जातील. आतापर्यंत इतिहास आजच्या दिवसाचा बदलला जाईल का, पण तत्पूर्वी आपण किती धावा जमवतोय हे फार महत्वाची गोष्ट आहे. धावा रोखून धराव्या लागतील वहाळ ग्रामपंचायतीला, कारण ज्याप्रमाणे लयलूट सुरू आहे ती लयलूट मात्र अक्षरशः केली आहे फलंदाजीमध्ये धावांची. ती या उमरोली ग्रामपंचायत 2 सलामीराणी प्रतीक माळी आणि अजय डांगरकरना. प्रतीक माळी उमरोली संघाचा ताकदवान खेळाडू, तर मात्र उसरली संघाचा हा एक आक्रमक अजय डांगरकर. गोलंदाज जीत खोत. आणखीन एक फुल टॉस चेंडू आणि हा एक फुल टॉस चेंडूला मात्र भिरकावलाय 6 धावांसाठी. हा कॉल कोणाचा आहे पंच? अंपायर्स कॉल. अंपायर्स कॉल आपण चेक करायचं आहे. बीमर साठी इथे मात्र कॉल आलाय. खऱ्या अर्थानं अजय डांगरकरनं काय सुरेख फटकेबाजी केली आहे. सुरेख फटकेबाजी, अफलातून कामगिरी. इट्स कॉल, नो बॉल कॉल.
धावा जमतायत, रोखायचं नाव घेतलं जात नाहीये आणि अशा प्रकारे लागोपाठ मात्र 2 चेंडूवर 2 बीमर आणि इथे पाहतोय आपण मात्र आलाय आणखीन एक षटकार. या षटकाराला धावा लागल्या तब्बल 68. इथे धावांचं आव्हान फार मोठं झालंय. 68 धावा लागतायत. एक लागोपाठचे 2 बीमर. मनीष कडू जावळे संघाचा हा एक दर्जेदार गोलंदाज. कालचा जी गोलंदाज आम्ही पाहिली आहे तो मनीष कडूला वाटायला एक चेंडू आला आणि त्यांनी मात्र एक चेंडू टाकला. तो एक चेंडू मात्र निर्धाव टाकलाय. कदाचित ऋषीला वाटलं असेल की यालाच गोलंदाज दिली असती चांगलं झालं असतं, परंतु इथे जर तर काही चालत नाही आणि या 3 षटकांचा खेळ संपतोय. धापळकर धावा लागतायत. बिनबाद तब्बल 68 धावा आतापर्यंत धापळकर लागल्यात. येणारे 6 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आपण लगेच. क्या बात. इथून मात्र प्रोत्साहित केलं जातं, सांगितलं जातं की ऋषी कमॉन, याचा अर्थ काय समजायचा. तर बघूया काय रणनीती आखली जाईल. वहाळ ग्रामपंचायत मात्र गोलंदाजीमध्ये चाचपडली आहे. ज्याप्रमाणे फलंदाजीमध्ये मात्र 2 फलंदाजांनी आक्रमकतेचा लढा दाखवत, अप्रतिम दर्जेदार फटके दाखवत, या तमाम रसिकांच्या डोळ्यांची पारणे फेडणारा खेळ दाखवत आपल्या ग्रामपंचायतीतील आपल्याला मानणारे आपल्या फॅन्सला मात्र मंत्रमुग्ध केलंय. दर्जेदार खेळ. प्रत्येक माळी अजय डांगरकरनं काय सुरेख खेळ दाखवलाय. अजय डांगरकर, जयेश डांगरकरला कोण विसरेल. बेदोली गावची बाईक मिळवणारा जयेश डांगरकर कित्येक वर्षामध्ये चांगला खेळ केला आणि या उंबरोळी गावचं नाव, या उसरली गावचं नाव रोशन केला. उंबरोळी संघ सुद्धा सचिन या संघामध्ये असेल तिला मात्र शंका नाहीये. सुरेख खेळ. आकाश घरात गोलंदाजीच्या मार्कवर आकाश घरात वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं म्हणजे 14 षटक घेऊन धापळकर धावा बिनबाद तब्बल 68. तर स्ट्रायकर मात्र प्रत्येक माळी. एक नवीन रणनीती आपण पाहतोय ग्रामीण संघाकडून खेळताना. त्याच्या वाट्याला गोलंदाजी नव्हती आली, पण इथे मात्र रणनीती आखली जाते, प्लॅन केले जात आहेत. लेफ्ट ओव्हर दी विकेट, लोअर फुटचा चेंडू. प्रत्येक माळी मात्र टोळवतो चेंडू. स्ट्रेट हिटचा फटका. लॉंग ऑफ क्षेत्र येईल, उचलेल, फेक की थोडीशी उंचावर आली आणि त्याच्यामुळे धावा तब्बल जमल्या 2 या चेंडूवरती. तिसऱ्या रनचा प्रयत्न होत होता, पण तिसऱ्या रनचा हा प्रयत्न पाहतोय. काय सुरेख. 3 रन पूर्ण. आता मात्र 34चाही प्रयत्न केला गेला असता. दर्जेदार खेळ इथे पाहतोय, थांबत नाहीयेत. दोन्ही फलंदाज मात्र अप्रतिम कामगिरी करत थकत नाहीत. अक्षरशः कुठून काढल्यात धावा आणि धावा कुठल्यानंतर सुद्धा एकीला दुहेरीमध्ये, दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचं कौशल्य मात्र लाजवाब दाखवलं जात आहे. पंच मात्र आमच्याकडे वळतात. आणखीन एक स्क्वेअर चेंडू. धावा मात्र खूप लागले धावफलकावरती, कारण पूर्वार्धामध्ये धावा जमवणं गरजेचं असतं. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की आयुष्यामध्ये जे कमावलंय ते तुम्हाला रोखून धरता आलं पाहिजे, ते तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे, ते तुम्हाला सेव्हिंग करता आलं पाहिजे. ती सेव्हिंग इथे केली जाईल का? जो सेव्हिंग केला इथे मात्र जोरदार अपील झालं आणि पंचनी बोट आकाशाकडे नेलं आणि अजय डांगरकरची खेळी मात्र संपुष्टामध्ये. पण त्याचा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो अजय डांगरकरसाठी. भलेही बाद झाला असेल, परंतु काय अफलातून इनिंग आहे. 12 चेंडू मध्ये तब्बल 37 धावांचा विस्फोटक खेळ केला, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की 4 षटकार आणि 2 चौकारांसहित आपल्या संघासाठी, आपल्या ग्रामपंचायतीसाठी, आपल्या पंचकृषीसाठी आपल्याकडून विस्फोटक खेळ. हॅट्स ऑफ यू मिस्टर अजय डांगरकर, वेल प्लेड. दिवेश बोलाडे आणखीन एक मुसर्ली संघाचा हा आक्रमक खेळाडू. थर्ड अंपायर. तर इथे मात्र दिवेश बोलाडे नवीन फलंदाज क्रीजवर, तर आकाश घेणं तर मात्र आक्षेप येतोय आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये विशालजी जितेकर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय.
धाबलकर धावा लागले ते तब्बल आणि तब्बल 72. दिवेश बोलाडे तर नॉन स्ट्राईकला प्रतीक माळी. अतिशय बहारदार खेळ अजय डांगरकर यांचा झाला. आपण पाहतोय 72 धावा. पहिला विकेट गमावलाय अजय डांगरकरचा. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विशालजी जितेकर तर आकाश घरात. जोरदार अपील मात्र इथे पाहिलं आणि अशा प्रकारे पंच मात्र हितगुज करतायत. अतिशय सुरेख चेंडू. आता मात्र या आकाश घरात याचा हा चेंडू होता. या षटकामध्ये धावा रोखून धरलेत त्या म्हणजेच गोलंदाज आकाश घरात ना. आपण पाहतोय धापलकर धावा लागलेत त्या फलंदाज मात्र बाद. आणि अशा प्रकारे चला आपण लगेचच दिवेश बोलाडे मात्र शून्यावरती परतलाय आणि अशा प्रकारे आकाश घरात मात्र चांगला कमबॅक करतोय. सुरेख गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 गोलंदाजांनी मात्र खरपूस मार खाला, ज्याच्यामध्ये धीरज मात्र 19 धावा, ओमकार नाईकने तब्बल 20 धावा आणि जीत खोतनी तब्बल 29 धावा वैयक्तिक दिलेत. त्याच्यामुळेच धावपळकर धावा लागले ते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 2 बाद 72. प्रथम फलंदाजी करताना उमरोली ग्रामपंचायत संघाच्या नवीन फलंदाज जयेश डांगरकर. आणखी एक उसरली संघाचा हा खेळाडू. उमरोली ग्रामपंचायत मधले हे संघ मात्र एकत्र खेळतायत. तर एका मात्र वहाल ग्रामपंचायत मधील हे खेळाडू एकमेकासमोर. उसरली उमरोली आणि भानगर असे 3 गावं एकत्र खेळताना पाहतोय. सचिन सारखा ताकदवान खेळाडू या संघामध्ये आहे, कारण फिरकीचं जादूगार म्हणून सचिनची ओळख आहे. षटक मात्र चांगलं येत आहे आणि इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. सुरेख गोलंदाजी, अंडर प्रेशर गोलंदाजी, दडपण होतं कारण तिसरा पंच ज्या वेळेला मैदानामध्ये लागतात त्यावेळेला दडपण नक्की असतं. पण इथे मात्र आकाश घरातनं आपली प्रगल्भता दाखवली. क्या बात सुंदर दर्जेदार गोलंदाजी आणि पंचांचा इशारा मात्र आला हा स्वर. आणि इथे फलंदाज जयेश डांगरकर रनआउटच्या रूपानं बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. वाईट प्लस विकेट. धावफलक मात्र 1 ने पुढे सरकला. 73 वर जाऊन ठेपलाय. षटकामध्ये धावा रोखून धरलेत. आकाश घराचा भलेही चेंडू वाईट असेल परंतु नक्कीच धावा रोखण्यामध्ये यश संपादन केलंय ते म्हणजेच या गोलंदाज आकाश घरातना. Yes. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता झाले कारण ज्याप्रमाणे क्लोज किपिंग आणि पंचाचा इशारा मात्र वाईट चेंडू होता. 1 धाव मात्र नक्कीच मिळते. गोलंदाज आकाश घरात पुन्हा एकदा सज्ज आहे. लेफ्ट आर्म मोहरी विकेट. हा मात्र चांगला चेंडू, फिरकीची जादूगिरी दाखवली जाते. जयेश डांगरकरला उभा केला जातोय आणि आपल्या फिरकीवर फिरवला जातोय. सुरेख गोलंदाजी ज्या 3 गोलंदाजांनी गमावलाय आकाश घरात मात्र इथे कमावतोय. अंतिम चेंडू या षटकातील. या षटकामध्ये जर विचार केला पहिला चेंडू 3 धावा, नंतर वाईट आणि नंतर मात्र आणखीन एक वाईट, परंतु निर्धाव चेंडू टाकण्यात एक विकेट मिळवलाय. चेंडू हवेत आहे प्रत्येक पाटील झेलच्या खाली आणि फलंदाज जयेश डांगरकर अंतिम चेंडूवर बाद होतोय. उत्तम दर्जेदार षटक आलं. षटकामध्ये धावाचा जर विचार केला तर निव्वळ आल्या 5 म्हणजे स्लॉग षटक निर्णायक ठरलाय. या 5 धावांत षटक बळ देईल का उत्तरार्धामध्ये लढण्यासाठी या वहाल ग्रामपंचायतीला. वहाल ग्रामपंचायत कशा प्रकारे खेळ करेल. धाबळकर धावा लागला तब्बल 73, जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 74 धावांचं आव्हान आहे. या 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी
प्रसाद घरात ऋषी नाईक सारखी मंडळी कशा प्रकारे खेळ करेल, 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी दर्जेदार खेळ दाखवावा लागेल, परंतु धावा रोखून देण्यासाठी मात्र जयेश डांगरकर सचिन सारखी मातबर गोलंदाज मंडळी कसा खेळ दाखवेल ऐकूया उत्तरार्धामध्ये. क्रिकेटच्या पटलावरती काय घडेल, काय बिघडेल, कोण सुपर 4 मध्ये पोहोचेल आणि कोणता संघ मात्र घरचा प्रवास करेल. उत्तरार्धामध्ये ऐकूया मराठीचा गोड आवाज दीपक पाटील पळसवे. हो, थँक्यू सो मच दिनेशजी पाटील सर. 74 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असलेले 24 चेंडू आणि 74 धावा आणि फार मोठी कामगिरी आता मात्र फलंदाजांना करावी लागणार आहे. खूपच महागडी षटकं मात्र प्रत्येक गोलंदाजांनी टाकली गेली. कुणालजी मते यांचं आगमन झालंय, त्यांचं फार मोठं विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. खरं तर कुणाल यांची उपस्थिती काल हवी होती, कारण काल गरज होती तेजस्वी म्हात्रे यांना सुद्धा, कारण काल आकर्षक असं लॉर्ड्स होता. सगळेच चांगल्या संघांचा खेळ पाहायला मिळाला होता. आशिषजी धरेकर सुद्धा उपस्थित नव्हते, त्यांची अनुपस्थिती जाणवली आम्हाला. 74 धावा या मॅच मध्ये करायच्या, फार मोठी लढाई असेल आणि ही लढाई लढण्यासाठी मात्र सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय द लेजंड क्रिकेटर, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू ऋषी नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या साथीला संदेश गोंधळी. अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स मात्र सादर केला प्रतीक माळीनं. 2 षटकार 3 चौकारांच्या मदतीनं 9 बॉल मध्ये 27 धावा ठोकल्या. अजय डांगरकर का क्या कहना, 12 बॉल मध्ये 37 धावांची खेळी मात्र वादळी खेळी 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं त्यानं साकारली. पहिल्या ओव्हरमध्ये धीरज मात्रे, ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा होती मोरावेचा गोलंदाज, परंतु तो मात्र सपशेल अपयशी ठरला. 19 धावा दिल्या. ओमकार नाईक सगळ्यात वेगवान अस्त्र वहाळ ग्रामपंचायतीचं, 20 धावा त्याच्या षटकामध्ये खर्च केल्या. त्यानंतर मात्र यंगस्टरवर मात्र ही धुरा सोपवली. जीत खोत, ज्याला मात्र या धावसंख्येला लगाम घालण्यासाठी ही कामगिरी करण्यासाठी कॅप्टनने त्याच्या हातामध्ये चेंडू दिला, परंतु तो तर सपशेल अपयशी ठरला. तब्बल 29 धावा जीत न खर्च केल्या, परंतु शेवटचं षटक मात्र आकाश घरचं हे मोमेंटम देणारं षटक मात्र ठरणार का? कारण या ओव्हरमध्ये त्यानं फक्त दिल्या 5 धावा आणि थोड्याशा धावा सीमित ठेवण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केला. आकाशचा नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्या ठिकाणी सगळे आघाडीचे गोलंदाज महागडे ठरले, अपयशी ठरले आणि अशा वेळीच मात्र आकाशनं चांगली गोलंदाजी केली. दक्षराज कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय निलेशजी घोष साहेब यांची उपस्थिती आज मात्र आपल्या स्पर्धेला लाभले. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. ऋषी नाईक आणि संदेश गोंधळी, एका बाजूला वहाळ संघाचा खेळाडू ऋषी नाईक स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडला जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमचा खेळाडू संदेश गोंधळी आणि गोलंदाजीसाठी मात्र दाखल झालाय जयेश टांगरकर. पहिलाच बॉल ऋषी नाईकचा तडाखा, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आणि आता मात्र या वादळी इनिंगला सुरुवात केले. पहिल्याच बॉलवर षटकार. आजच्या दिवसामधील सुद्धा पहिली मॅच खेळत असताना पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं उघडलं होतं, परंतु त्यानंतर मात्र लगेच झटपट बाद झाला होता. परंतु आता गरज आहे वहाळ ग्रामपंचायतीचा विचार केला. 74 धावा उभ्या करायच्या असतील तर ऋषी नाईकला एक महत्वपूर्ण इनिंग खेळावी लागेल आणि पहिल्याच बॉलवर मात्र जयेश डांगरकरच्या षटकारानं त्याचं स्वागत सुद्धा केलंय, ते 6 या धावेनं. 18.50च्या सरासरीने जायचंय. मोठं षटक मात्र
पाहायला गेलं तर ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येतील एक षटक असं शोधावं लागेल 4 ओव्हर्स मध्ये. ऋषी ठोकतोय समोरच्या दिशेला. व्हॉट अ सुपर स्ट्राइक, ऍब्सोल्युटली ब्रिलियंट, इट्स आउट ऑफ द पार्क, ह्यूज हिट. 6 धावा, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. इट्स अ लॉंगेस्ट 6 बाय ऋषी नाईक. काय बॅटिंग आहे पहिल्यापासूनच. आता मात्र आक्रमकतेला सुरुवात केली ऋषी नाईकनं. 2 बॉलवर 12 धावा. थोडस पाहायला गेलं तर विचार करण्यास भाग पाडले उमरोली ग्रामपंचायतीला सुद्धा. त्यांना सुद्धा माहिती आहे ऋषी नाईकची ताकद काय. एक सीझन जर पाहिला तर ऋषी नाईकनं सर्वाधिक अर्धशतक ठोकली होती. जवळजवळ 18 ते 19 अर्धशतक त्यानं एका वर्षामध्ये ठोकणारा हा खेळाडू आहे. आणि हा सुद्धा एक इतिहास आहे, हा विक्रम आहे. आणि इथे मात्र चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. त्याच्यावर जबाबदारी आहे. आज मात्र त्याला लीड घेऊन खेळावं लागेल. कारण या मॅच मध्ये ऋषी नाईक चमकला तर या मोठ्या धावसंख्या सुद्धा चेस होऊ शकतात. आणि असंच काहीच मैदान आहे हे राजीव गांधी मैदान. बऱ्याचशा खेळाडूंना मात्र या मैदानानं आजपर्यंत प्रसिद्धी दिली. बरेचसे खेळाडू मात्र अगदी कमी वयामध्ये चमकले ते या मैदानावर. आणि या मैदानावरचा एखादा विक्रम, एखादा चांगला परफॉर्मन्स मात्र नेहमीच तुम्हाला समालोचकांच्या मुखामधून त्या खेळाडूच्या बद्दल सांगितलं जातं. आणि त्यासाठी मात्र या मोठ्या ट्रॉफीमध्ये चांगला चमकदार खेळ करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि स्वप्नवत कामगिरी आता मात्र ऋषी नाईक करत असताना 2 चेंडूंवर जयेश टांगरकरच्या ठोकल्यात तब्बल 12 धावा आणि एक ठोस सुरुवात मात्र करून दिले. 74 धावा चेस करायच्या, 12 वजा केल्या तर आता मात्र 62 धावा शिल्लक असतील. आणि 62 धावा या 10 षटकारांच्या मदतीनं पूर्ण करता येऊ शकतात. षटकार मोजावे लागतील वहाळ ग्रामपंचायतीला. 12 षटकार मारायचे, त्याच्यातले 2 षटकार आलेत. 10 षटकार मारायचे. आता ते कोणत्या फलंदाजांनी किती मारायचे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु पहिल्या 2 बॉलवर 2 षटकारांना थोडासा आत्मविश्वास वाढला असेल. वहाळ ग्रामपंचायत हा संघ जिंकला तर सरपंच साहेब समीरजी पाटील यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा असणार आहे संघाला. जयेश डांगरकर थोडासा गांगरून गेला असेल आता मात्र या फटकेबाजीनं. तिसरा चेंडू असेल जयेश डांगरकर. फाईट राऊंड विकेट ना. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला, सलग तिसरा. ऋषी नाईक ऑन द फायर. लगातार 3 षटकारांचा खेळ गरज आहे आज वहाळ ग्रामपंचायतीला या खेळाडूचं खेळणं. आणि काय सुरुवात केले. का रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला एक सर्वोत्कृष्ट फलंदाज गणला जातो त्याची प्रचिती आता तमाम क्रीडा रसिकांना आली असेल. ऋषी नाईकच्या बॅट मधून हा सलग तिसरा षटकार. पहिल्या 1-2 सामन्यामधलं जणू काही अपयश आता मात्र ते धुवून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि मोठा खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे. आणि तशीच काहीशी सुरुवात. ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. डीप मिड विकेटला दुसरा लॉंग ऑफला उभा आहे ऋषी नाईक साठी. परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललेत. यावेळेचा बॉल सोडून केलाय, लेफ्ट केलाय. ऋषी नाईकला अंदाज होता व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय लोबो सरांचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19 या आकड्यावर. म्हणजे ज्या पहिल्या षटकामध्ये धीरज मात्रेच्या धावा आल्या होत्या 19, या 3 चेंडू नंतर मात्र पूर्ण केल्यात त्या ऋषी नाईकनं. ऋषी यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल. जयेश डांगरकरचा पुन्हा एकदा स्वैर मारा. दोन्ही हात मात्र फैलावलेत सावंत सरांनी आणि आम्हाला दर्शवले हा दुसरा खराब चेंडू आहे. लगातार 2 व्हाईट बॉल. हे दडपण आहे, हे गोलंदाजावर असलेलं प्रेशर आहे. आणि 3 षटकारानंतर मात्र कोणत्या गोलंदाज असा असेल का ज्याच्यावर दडपण येणार नाही आणि ते दडपण जाणवतोय. ऋषी लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय वेगानं. मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला होता डीप मिड विकेटला. लॉंग ऑन पर्यंत पोहोचून बॉल अडवेल तोपर्यंत मात्र सिंगल. पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे चालले. जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड माझी 7ही गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर आम्हाला कळवतात 21 धावा झाल्यात पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. गुड स्टार्ट, ग्रेट स्टार्ट. एक षटक जे जीत खोजचं महागडे ठरलं होतं 29 धावांचं, हे वसूल करावं लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर आतापर्यंत 4 बॉलमध्ये 21 धावा झाल्यात. प्रत्येक षटकाची भरपाई तुम्हाला बॉलर टू बॉलर करावी लागेल तरच या मॅच मध्ये मात्र कंपॅरिझन चालू शकतो. ह्या तुलनात्मकतेने खेळ करावा लागेल. 3 षटकार संपलेत, अजूनही 9 षटकारांची गरज. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागेल. ऑन साइडला मिड ऑनला चकून बॉल चाललाय. लॉंग ऑन सीमारेषा पार. यावेळेस संदेश गोंधळीच्या बॅट मधून हा वेगानं मात्र चौकार.
सुपर बॅटिंग परफॉर्मन्स संदेश कोंदळीनं सुद्धा चौकारानं खातं उघडले आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावर. 25 धावा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र या सामन्यांचं प्रक्षेपण सुरू आहे. युट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता 24 लाईव्ह इव्हेंट्स किंजल ट्रॉफी, तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. अकुटप्पाचा बॉल बॅकफुटला गेला, शॉर्ट टर्नमॅनला चकवलाय, बॉल मात्र वेगानं आउटफील्ड फास्ट मैदानाची डीप टर्नमॅन सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. फलंदाज संदेश गोंधळीच्या बॅटमधून पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र इरादे स्पष्ट केले जातात मात्र वहाळ ग्रामपंचायतीनं आणि पहिल्या षटकामध्ये आम्ही सुद्धा भरपाई करू शकतो या जीत कोचच्या षटकाची. आणि जीत कोचनं दिल्या होत्या 29 धावा, त्याच 29 धावा जयेश डांगरकरच्या ओव्हरमध्ये मात्र पूर्ण केल्यात. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स बाय ओपनिंग पेअर. अफलातून स्टार्ट, ग्रेट स्टार्ट बाय दोनही सलामीवीरांनी मात्र अफलातून बॅटिंग केले. लाजवाब परफॉर्मन्स. 74 धावा सुद्धा आता कमी पडतील की काय असा एक कुठेतरी मनामध्ये प्रश्न पडलाय उमरोली ग्रामपंचायतीच्या खेळाडूंना. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र तुफानी फटकेबाजीला सुरुवात केले ती ऋषी नाईक आणि संदेश कोंदळी या दोनही फलंदाजांच्या जोरावर. 29 धावा झाल्यात. जीत खोतचं षटक तर भरून काढले, ओमकार नाईकचं षटक भरायचंय, त्या षटकामध्ये 20 धावा आणायच्यात. धीरज मात्रेच्या षटकामध्ये 19 गेल्या होत्या, परंतु आकाश गरतनं 5च दिल्या होत्या. त्यामुळं आता तिघांचा ऍव्हरेज आपल्याला करावा लागेल. 29 धावा पहिल्या आल्यानंतर 18 चेंडू आणि 45 धावा, 15ची सरासरी राहिले. आणि 15ची सरासरी म्हटली ती ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या धावा चेस होताना आपण बऱ्याच वेळा पाहिलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये मी म्हणेन खूप चांगली बॅटिंग आणि त्याच्या जोरावर मात्र दर्जेदार कामगिरी केले. 45 धावा करायच्या म्हणजे एक 7 षटकार किंवा 6 षटकार एखाद्या चौकारानं हा सामना जिंकता येऊ शकतो. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये म्हणा किंवा ओव्हरऑल 18 चेंडूंमध्ये म्हणा 5 ते 6 षटकार आले हा सामना जिंकता येऊ शकतो. अजय डांगरकर येतोय, जयेशचा भाऊ, परंतु त्याला सुद्धा आसमान दाखवलं जात आहे. बॉल मात्र वाईडिश लॉंगॉनला, प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर केला, प्रयत्नानं आलाय अपयश. पंचांच्या इशाराची आम्ही वाट पाहतो. होय, हा षटकार आहे. इट्स अ 6 नंबर 4 बाय ऋषी नाईक. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स आणि अफलातून काय खेळी साकारले आतापर्यंत या षटकाराच्या मदतीनं. अवघ्या 7 चेंडूंच्या समाप्तीनंतर वहाळ ग्रामपंचायतीची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले तब्बल 35 या आकड्यावर. 35 प्रेक्षकांचा आता मात्र फुल पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. मिस केला ऋषी नाईकनं, परंतु विकेट किपरनं सुद्धा मिस केलाय. बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाचा चौकार 22च्या स्वरूपात. आता मात्र धावा येण्यास सुरुवात झाले आणि या बिना मेहनतीच्या धावाच आपण म्हणूया या मिळतात त्या वहाळ ग्रामपंचायतीला. अजय डांगरकरच्या पहिल्या 2 बॉलवर आल्या 10 धावा. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं या बॉलवर, थोडंसं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं अजयचं, परंतु मागे मात्र काही बॉल सापडला नाहीये. 39 कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप. इट्स अ लॉंग चेस फॉर ऋषी नाईक. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ज्या ठिकाणी 2 षटकानंतर 39 धावा होत्या, परंतु आता विचार केला तर पहिल्या 8 चेंडू नंतर 40 धावा झाल्यात. म्हणजे किती वरचढ आहे कंपॅरिझन पाहिलं तर वहाळ ग्रामपंचायत संघ. सुपर स्ट्रोक ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. बॉल मात्र डीप मिड विकेट सीमारेषा पार. ऋषी नाईक ठोकतोय आणखीन एक षटकार. बेधुंद अफलातून बॅटिंग. ऋषी नाईकच्या बॅट मधून फक्त षटकारांनीच गोलंदाजाचं स्वागत केलं जाते आणि यासाठी सर ओळखला जातो रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा स्टार खेळाडू. त्याच्या बॅट मधून निघालेला हा 5वा षटकार. धावसंख्या मात्र 46. 46 धावसंख्येवर जाऊन पोहोचले. 15 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. फक्त 13 धावांचं अंतर उरलंय. या 13 धावा 2 षटकारांच्या मदतीनं मात्र कमी करता येऊ शकतील. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगकडे बॉल चालला. इथे पाहायला गेलं तर 60% रन कंप्लीट केली होती संदेश गोंधळीनं, परंतु दोघांनी ठरवले आता धोका पत्करायचा नाहीये. दोघांची बॅट लागले त्यामुळे अगदी एखादा चेंडू निर्धाव केला तरी चालेल, परंतु आपल्याला थोडंसं सावधानतेने खेळावं लागेल. अजूनही आपल्याला मॅच फेस करायची आहे. 40+ टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल येईल स्ट्राइक रोटेट करत असताना. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 या आकड्यावर. 47. यानंतर मात्र या लढतीतील विजेता संघ खेळणार आहे सुपर 4 ची मॅच. 40+. ज्या खेळाडूंना आजपर्यंत आपलं
आयुष्य वेचलं या ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी मात्र हे मोठे मोठे स्टार खेळाडू घडवलेत ज्याने कित्येक क्रिकेटची मैदानं गाजवली. त्यांचा इतिहास बऱ्याच अंशी आपल्यापर्यंत पोहोचला नाही कारण तेव्हा युट्यूब नव्हतं, परंतु त्यांनी मात्र प्रत्येक मैदानात आपले अनुभवी सिनियर्स खेळाडूंचा खेळ, परंतु सिनियर जरी असले तरी ते काही कमी नाहीत. VVP पनवेल 40+ टीमच्या कॅप्टनला माझी विनंती असेल आपण अगोदरच येऊन राहायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अजय डांगरकर लोवर फुल टॉस बॉल ट्राय केला ऑन साइडला, बट विकेट झोनकडे सिंगल येईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, इथे मात्र थोडीशी चुकी काय झाली, लगेचच व्हेरी फास्ट व्हेरी क्विक सिंगल यावेळेस कंप्लीट केली गेली. 2 धाबा मात्र मिळतील धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 49-49 या आकड्यावर, म्हणजे ओमकार नाईकच्या षटकाची सुद्धा या ठिकाणी भरपाई केले. पहिल्यांदा आपण पाहिलं ते जीत खोतनं दिल्या होत्या 29 धाबा, त्या 29 धाबा दिल्या जयेश डांगरकरनं. ओमकार नाईकनं दिल्या होत्या 20 धाबा, त्या 20 धाबा दिल्या अजय डांगरकरनं. आता फक्त राहिले धीरज म्हात्रे आणि आकाश गरजची षटकं. धीरज म्हात्रेनं दिल्या होत्या 19, आकाशनं दिल्या होत्या 5, दोघांनी दिल्या 24. आता उर्वरित मात्र अंतर आहे ते अवघ्या 12 बॉल मध्ये तब्बल 25 धाबा. 1 धाव तुम्हाला जास्त काढावी लागेल. 25 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 12. 40+ सगळे खेळाडू या मैदानावर उपस्थित झालेत, त्यांचं खरंच मनापासून आपण स्वागत करूया, आभार मानूया. वेळेच्या अगोदरच मात्र या टीमनं हजेरी दाखवले. सगळे स्टार खेळाडूंचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. सोन्याचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. रायगडचा ट्रायगर विश्वास पाटील, संजय म्हात्रे, संजय वास्कर असतील, कैलास पोरजी असतील, सुलक्षण असतील. सुलक्षणची इनिंग मी नक्कीच ज्या पद्धतीनं 40 बिग बॅश मध्ये 49 धाबा, तसं सुलक्षण मैदानामध्ये फलंदाजी करत असताना फार कमी वेळा त्याला बॅटिंग मिळते, परंतु ज्या पद्धतीने इथे ऋषी नाईकच्या बॅट मधून व्हेरी फ्लॅट जमिनीला समांतर आणखीन एक दर्जेदार आणि लाजवाब कामगिरी करत असताना ठोकलाय आणखीन एक षटकार. ऋषी नाईक ऑन फायर. ऋषी नाईकची क्वालिटी काय, ऋषी नाईकची क्षमता काय, आता मात्र सगळ्याच प्रेक्षकांना कळून चुकले असेल. धावसंख्या मात्र आकार घेत असताना अर्धशतक धाव फलकावर 55 धाबा कंप्लीट होत असताना वहाळ ग्रामपंचायतीच्या सचिन मडवीचा हा बॉल, इट्स अ लॉंगेस्ट व्हेरी लॉंग 6 बाय ऋषी नाईक. काय बॅटिंग आहे, विस्फोटकता दाहकता आता मात्र या फलंदाजी मधून पाहायला मिळते. लगातार 2 षटकार आता मात्र सचिन मडवीच्या अगेन्स्ट, आणि काय फलंदाजी झाले. बॅटिंग आपण पाहिली तर आतापर्यंत 7 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. लाजवाब अप्रतिम. आता मात्र विशेषण संपलेत आमच्याकडचे. ऋषी नाईक का क्या कहना, करावं तेवढं कौतुक कमी आहे या फलंदाजाचं. धावसंख्या मात्र जाऊन 61 वर पोहोचले. 13 धावांची गरज आहे. क्लीन बोर्ड. इथे संघाला मात्र सुरक्षित ठिकाणी जरूर नेलं, परंतु त्याचं वैयक्तिक अर्धशतक होण्यापासून मात्र थोडासा दूर राहिला. ऋषी नाईकचं अर्धशतक झालं असतं तर आणखी 4 चान लागले असते. एक दुग्ध शर्करा योग आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु काही हरकत नाहीये. संघासाठी तो खेळत होता, संघासाठी लढला. तसं पाहायला गेलं तर सिंगल डबल्सने त्याला हे अर्धशतक कंप्लीट करता आलं असतं. 12 बॉल मध्ये 7 षटकार, 44 धावा ठोकल्यात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या ऋषी नाईक साठी. वेल प्लेड, ग्रेट इनिंग, ग्रेट नॉक बाय ऋषी नाईक. अफलातून फलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र मैदानावर घडवलं जयेश डांगरकर, अजय डांगरकर, सचिन मडवी. सगळ्याच गोलंदाजांची वाताहत करून टाकली ती ऋषी नाईक या फलंदाजानं. संघाला सेफ ठिकाणी नेलंय. आता मात्र संघाला इथून पुढे न्यायचंय, विजयाचा रस्ता दाखवायचा आहे, आणि ती जबाबदारी मात्र जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणोरी संघाच्या फलंदाजांकडे आले. संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील. या संघाला आता मात्र विजयाचा झेंडा रोवायचा आहे. कुटुंबाचा बॉल इथे मात्र दैव बलवत्तर आपण म्हणूया. बॉल मात्र चाललाय सरळ लॉंग स्टॉप 22च्या स्वरूपात येणारा आणखीन एक वहाळ ग्रामपंचायतीसाठी हा नशिबाचा चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावेनं अंतर कमी केलं जात आहे. आता मात्र समीकरण एवढं राहिले, 74 धावा चेस करत असताना 65 धावा धावफलकावर येणारे 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, आला कुठे. काय बॅटिंग केली होती अजय डांगरकरनं, काय बॅटिंग केली होती प्रतीक माळीनं, परंतु या बॅटिंगवर मात्र विरजण पाडलं.
प्रत्येक गोलंदाजांना चेंज ऑफ पेस स्लो बर्मन पाहायला मिळाला. यावेळेस मात्र सचिन मडवीचा इथे डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकारानंतर मात्र सचिन मडवी कमबॅक करत असताना 7 चेंडू आणि 9 धावा. अजूनही सामन्यामध्ये जर एखादी विकेट 1-2 निर्धाव चेंडू आले तर या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा सामना टर्न होऊ शकतो उमरोली ग्रामपंचायतीच्या बाजूने. आणि त्या दृष्टिकोनातून आता मात्र पावलं टाकली जातात. वाडे सुपर शॉट ऑन साइडला. काय फटका 360 डिग्री मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून लॉंग लेगच्या वरतून मात्र डाडलंय. यावेळेस तकदीर पाटीलच्या बॅट मधून मात्र हा एक अनोखा फटका. षटकार किती क्विक व्हावं लागतं या फटक्यासाठी. एवढा वेगानं मात्र घुमणं, एवढा वेगानं मात्र पाहायला गेलं तर टाइम करणं. कारण जेव्हा तुम्ही डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, या क्षेत्रामध्ये ऑफस्टम्पच्या बाहेर शफल क्रॉस होऊन एखादी फटकेबाजी करत असता तेव्हा फार कठीण असतं. आणि चेंडूवर असणारी नजर आणि तकदीर पाटीलचा जो फॉर्म पाहिला आपण तो सुपर फॉर्म मध्ये आहे. 22 धावा दिल्या त्या सचिन मडवीनं आणि सामना आता मात्र पूर्णपणे झुकवलाय तो वहाळ ग्रामपंचायतीच्या बाजूनं. 71 धावा झाल्यात आणि आता मात्र अवघ्या 3 धावांची गरज आहे. सामना जर वहाळ ग्रामपंचायतीनं जिंकला तर सन्माननीय समीरजी पाटील यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ही अनाउन्समेंट आणि ते सुद्धा खुश असतील आपल्या संपूर्ण वहाळ ग्रामपंचायतीचा परफॉर्मन्स पाहून. कारण त्यांच्याकडे या संपूर्ण वहाळ ग्रामपंचायतीचा कारभार आहे आणि त्याच्यातले सगळे आपले खेळाडू, आपल्या ग्रामपंचायत मधल्या खेळाडूंचा खेळ पाहून ते सुद्धा खुश झाले असतील. परंतु त्यापूर्वी मात्र या सगळ्या खेळाडूंनी आज मात्र सरपंच साहेबांचा जो खेळ पाहिलाय सकाळच्या सत्रामध्ये तो लाजवाब होता. आजचा दिवस नक्कीच समीरजी पाटील यांनी गाजवला. सिद्धिविनायक वहाळ संघाला अंतिम फेरी गाठून दिले त्यांच्या फटकेबाजीनं. 3 धावांची गरज आहे. प्रतीक माळी आलाय गोलंदाजीसाठी. स्मार्ट क्रिकेट खेळला जात आहे आणि हे माहिती होतं संदेश गोंधळीला. आता सामना आपल्या बाजूला झुकलाय. 2 रन कंप्लीट केल्या जातात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. ओ यावेळेस मात्र डायरेक्ट हिट. 3री धाव घेण्याचा लवकर सामना संपवण्याची घाई झाली होती. 2 धावा मात्र मिळाल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीनं स्कोर इज लेवल. सामना मात्र बरोबरीमध्ये आणून ठेवलाय. फक्त एका धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. राजीव गांधीचं मैदान आहे. किंजल स्पोर्ट्सच्या स्पर्धेमध्ये मात्र काहीही घडू शकतो क्रिकेटमध्ये याची प्रचिती मात्र पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आली असेल. 74 धावा चेस होऊ शकतात 4 ओव्हर्स मध्ये याचा विश्वास आता बसत नसेल प्रेक्षकांचा सुद्धा. होय, परंतु हे घडलंय मात्र या ट्रॉफी मध्ये. फक्त एका धावेची गरज आहे. तकदीर पाटील स्ट्राइक एंडला. यावेळेचा हा फटका विजयी फटका खेळत असताना वहाळ ग्रामपंचायत मात्र जिंकले. वेल प्लेड, वेल प्लेड ऋषी नाईक, वेल प्लेड संदेश गोंधळी, वेल प्लेड तकदीर पाटील. काय परफॉर्मन्स दाखवलाय आज 3ही फलंदाजाने. अफलातून, अविश्वसनीय, अनबिलिव्हेबल नॉक बाय ऋषी नाईक. हिमांशू एंटरप्राइजेस पुरस्कृत वहाळ ग्रामपंचायत हा संघ मात्र जिंकलाय. हिमांशू एंटरप्राइजेस हे नाव आता मात्र पाहायला गेलं तर आघाडीवर आहे. रवींद्रजी भोईर यांचा संघ आणि काय दर्जेदार परफॉर्मन्स मात्र केलाय. अफलातून दमदार परफॉर्मन्स. अस्ताव्यस्त करून टाकलं, नेस्तनाबूत केलं ते उमरोली ग्रामपंचायतीला. आणि वहाळ ग्रामपंचायतीनं मात्र एक अनोखा विजय. आज मात्र उलवे नोडच्या सगळ्या प्रेक्षकांना ही वेगळी पर्वणी भेट दिली. हिमांशू एंटरप्राइजेस हे नाव आम्ही पाहायला गेलं तर प्रत्येक दिवस आज हे नाव आदरानं घेतलं जातं. रवींद्रजी भोईर रायगड क्रिकेट समालोचक असून जे फाउंडर मेंबर आहेत, सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य पाली बुद्रुक कोळवाडीचे आणि आज खुश असतील ज्या पद्धतीनं त्यांचा संघ अगोदरच ओपनची फायनल गाठले. खास करून उमर 11 ला पराभूत केलं. ही फार मोठी अचीवमेंट. आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅड लक हार्ड लक उमरोली ग्रामपंचायत. तुमचा खेळ खूप सुंदर झाला मित्र म्हणेन. एवढ्या धावा तुम्ही केल्या होत्या परंतु या धावा डिफेंड करण्यामध्ये मात्र अपयशी ठरलात. या अपयशानं बिलकुल खचून जाऊ नका. येणारी सकाळ पुन्हा एकदा संध्याकाळी अपयश विसरून जायचं असतं. येणारी सकाळ ही नव्यानं सुरुवात करण्यासाठी असते. पुढच्या स्पर्धांमध्ये आम्ही चमकदार कामगिरी करण्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय आणि मनापासून आभार सुद्धा मानतो. मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार जातोय. विस्फोटक इनिंग मात्र साकारली. 7 षटकार 44 धावांची वादळी इनिंग साकारणारा रायगड ग्रामीण टेनिस